नमस्कार, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण ताकाचं पिठलं करणार आहोत। त्यासाठी साहित्य काय घेतले ते आपण पाहूया। ही ताक, ही बेसन पीठ, ही मोहरी, जिरे, मीठ, हळद, कढीपत्ता, लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे आणि फोडणीसाठी तेल, हिंग। बेसन पिठामध्ये ताक मिक्स करून घेत आहोत। तर फोडणीसाठी तेल, हे छान असं घुसळून घेऊ रवीनं। तेल तापले, आता मोहरी टाकू, 1 चमचा छोटा, 1 छोटा चमचा जिरे टाकू, कढीपत्ता टाकू, हिंग टाकू 1 चिमट, मिरचीचा ठेचा टाकू, छान पैकी परतून घेऊयाला। छोटा चमचा 1 हळद टाकू, चवीनुसार मीठ टाकू, छान मिक्स करून घेऊ। ताकामध्ये बेसन मिक्स केलेलं पीठ आता आपण टाकून घेऊ। परत पाणी टाकू थोडं, छान मिक्स करू, छान असं शिजवून घेऊ। ताकाचं पिठलं पोळी, भाकरी किंवा भातासोबतही छान लागते। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। आता हे पिठलं खूप छान शिजलेलं आहे। आता ह्यात आपण कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू। आता हे ताकाचं पिठलं कसं झालं हे भाकरी सोबत तुम्हाला खाऊन दाखवते। जबरदस्त, खूप छान छान मस्त झालंय। तुम्ही सुद्धा नक्की एक वेळेस ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।